नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण असे पाहणार आहोत की मुक्ता आता कोमलला समजावत असते. तिला म्हणते की आपण कसं राहायचं कसं नाही हे सर्व सांगत असताना सावनी हे सर्व त्या दोघींचं बोलणं ऐकत असते आणि म्हणते की तू कोमलला कितीही सांग, माझा वार कुठून आणि कसा होईल हे कळणार पण नाही. अर्थात मी म्हणजे अभिषेक नाही, कारण मला माहिती आहे तू किती हुशार आहेस, त्यामुळे मी सर्व सावधगिरीनं करत आहे. आणि मुक्ताही मनातल्या मनात म्हणते की कोमल, मी हे सर्व तुझ्या भल्यासाठी करत आहे, त्यामुळे मला माफ कर. आणि बोलते की त्या अभिषेकचं सर्वांसमोर सत्य मी आणणारच आहे. आणि नंतर मुक्ताही खोलीमध्ये जाते व सागर बेडवरती बसलेला असतो. आणि सागर म्हणतो की झाली एकदाची तयारी साखरपुड्याची, उद्याच्याला आता फ्रेश फुलं येतील, घराला तोरण लागतील, लाईटी लागतील, सर्व घर कसं गजबजून गेलेलं असेल ना. आपली कोमल ही खूप छान दिसेल उद्या साखरपुड्यात. आणि नंतर सागर म्हणतो की खूप छान वाटेल उद्या साखरपुड्यात, मला तर खूप मज्जा येईल. तर मुक्ता म्हणते की असू दे झोपा आता, उद्याच्याला खूप तयारी करायची आहे. तर सागर आणि मुक्ता हे झोपी जातात व सर्वजण सकाळी साखरपुड्याच्या तयारीला लागलेले असतात. व लकी म्हणतो की आपण कोमल आणि अभिषेकच्या लग्नाची रील्स काढून सोशल मीडियावरती टाकूया. मग लगेच मुक्ताला आठवतं की आपण सोशल मीडियाद्वारे अभिषेकच्या बायकोला बोलवू शकतो, त्यामुळे आपलंच भलं होईल. व नंतर सागरला ही गोष्ट पटते आणि घरातल्या बाकीच्यांनाही पटते. व मुक्ता म्हणते की आपण सोशल मीडियाद्वारे अभिषेक आणि कोमलच्या लग्नाची पत्रिका सगळ्यांना पाठवूया. सागर हे काम मिहीर आणि लकीच्या हाती देतो. तुम्ही दोघांनी ही जबाबदारी खूप छानपणे पार पाडायची आहे, असे सागर आता मिहीर आणि लकीला म्हणतो. इकडे मुक्ता आता मिहीर आणि लकीला घेऊन एका रूममध्ये जाते आणि बोलते की आपण कोमल आणि अभिषेकच्या लग्नाची अनाउन्समेंट केल्यानंतर तिची बायको लगेच येईल. ते एकदा साखरपुड्यामध्ये आली की आपलं सर्व काम फत्ते झालं, असं मुक्ता आता त्या दोघांना बोलते. व मिहीरला आणि लकीला ही गोष्ट पटते. आणि नंतर मुक्ता म्हणते की आपण पटकन कामाला लागलं पाहिजे, बसून चालणार नाही. इकडे आता मिहीर कोमल आणि अभिषेकच्या लग्नाची पत्रिका बघत असते. ती म्हणते की वाव, कोमलचं लग्न, मी पण गेले असते. आज जर सोबत असतो तर किती मज्जा केली असते ना, असं आता मिहिका म्हणत असते. हे सर्व आता हर्षवर्धन ऐकतो आणि म्हणतो की जायचं आहे का लग्नाला. त्याच्यावर मिहिका म्हणते की नको, मी इथं आहे तेच ठीक आहे, आणि तुझ्यासारख्या माणसाची सावलीही नको माझ्या माहेरच्या घरी, असं मिहिका हर्षवर्धनला म्हणते. इकडे आता मुक्ता ही आवरत असते व सागर म्हणतो की मुक्ता या आता सारखं चिडलेल्याच असतात, बघल तेव्हा चिडचिड करतात, बघल तेव्हा टेन्शनमध्ये असतात. घरच्यांचं बघायचं, साखरपुड्याचं बघायचं, त्यांनाही टेन्शन आहे, जरा त्यांची गंमतच घेतो, असं म्हणून सागर त्याच्या ड्रेसचे मुद्दामून बटन तोडतो. आणि मुक्ता म्हणते की आज जर माझा प्लॅन वर्क झाला तर अभिषेकचं सत्य सर्वांसमोर येईल, आता फक्त काही एक गडबड व्हायला नको म्हणजे झालं. आणि सागर हा मुक्तापाशी येतो आणि म्हणतो की मी कसा दिसतोय सांगा की. तर मुक्ता म्हणते की छान दिसताय की तुम्ही. तर सागर म्हणतो की मी रोजच छान दिसतोय, हा कुर्ता मला कसा दिसतोय ते सांगा फक्त. तर मुक्ता म्हणते की तुम्हाला हा कुर्ताही छान दिसतोय. तर सागर हा लगेच चिडतो आणि म्हणतो की हो, तुमचं बरोबर आहे, जर लकी, मिहीर आणि स्वाती किंवा कोमलने विचारलं असतं तर तुम्ही त्यांना बरोबर काय आहे ते सांगितलं असतं, मी तुमचा कोण आहे ना, असं आता सागर मुक्ताला म्हणतो. मुक्ता म्हणते की काय झालं सागर, नीट सांगा ना. तर सागर म्हणतो की हे माझं बटन तुटलेलं आहे, तेवढं लावून द्या. तर मुक्ता म्हणते की सॉरी सागर, मी बघितलंच नाही, द्या मी लावून देते, असं म्हणते आणि बटन लावून देते. आणि आजचा भाग हा इथंच संपतो. कोमलचा साखरपुडा होणार की नाही अभिषेक संग हे पाहणे खूपच रंजक आहे.